Hi students, Mrs. Hi students, myself Mrs. Sushma Sangle. The Academy has launched a new English speaking course. आता तो आपण न्यू इंग्लिश स्पीकिंग कोर्स मध्ये बऱ्याच प्रकारे ग्रामर आपण शिकलोच आहोत. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट वी आर स्टार्ट टू लर्न शॉर्ट एसेज. ओके, शॉर्ट एसेज ओनली 3 to 4 lines. Okay, this essay is only 3 to 4 lines. How we have to write essays? Now I will teach you. Okay, whenever we got a small subject, in that subject how we have to write 3 or 4 lines on this subject. Now I will tell you. Okay, see here I will share one page. This is the page. Okay, the page about the bird. Okay, here is one bird, here is cat, here is chicken. Okay, so this is for first and second standard. Okay, this bird. Okay, bird, bird means पक्षी. आता बघा या बर्ड बद्दल काय दिलेलं आहे. हा पक्षी आहे, आपण लिहू शकतो द बर्ड्स. दिस इज अ बर्ड. सी सो सिंपल लँग्वेज. दिस इज अ बर्ड, इट कॅन सिंग. सो हिअर ही पक्षी दिसतोय तुम्हाला, हा काहीतरी म्हणा लागलाय. म्हणजे इट कॅन सिंग, तो गाणे म्हणतो. इट कॅन फ्लाय, तो काय करतो. इट कॅन फ्लाय म्हणजे तो उडतो सुद्धा. ओके, ओनली 3 or 3 lines only. Here I will give you only 3 lines and you also have to learn only 3 lines. एकदा तुम्ही फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी हे 3 lines लर्न केले तर तुम्हाला याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा लाईन्स तुम्ही ऍड करू शकता. ओके, bird, बर्ड मीन्स पक्षी. दिस इज द बर्ड, दिस इज अ बर्ड. इट कॅन सिंग, तो गाऊ शकतो. इट कॅन फ्लाय, हा पक्षी उडू सुद्धा शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या, सिंग आणि फ्लाय. ओके, म्हणजे हे 3 lines इफ यू हॅव टू लर्न ते नो प्रॉब्लेम. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. पुढं पाठ करायचं, लिहून काढायचं, पाठ करायचं, लिहून काढायचं. देन लर्न अँड राईट. ओके, हे स्किल तुम्ही ह्याच्यामध्ये वापरायचं. देन नेक्स्ट कॅट. दिस इज अ कॅट, इट स्मॉल, इट कॅन रन. ओके, दिस 3 lines about the cat. Okay, this is a cat, it's small, it can run. हर आता म्हणू शकतो इट्स आईज आर व्हेरी क्यूट. ही इज लुकिंग क्यूट, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये की हा कॅट खूप छान दिसतो. इट्स लुकिंग क्यूट, छोटा आहे ना, त्यामुळे दिस इज अ कॅट, इट्स स्मॉल, इट कॅट रन. आफ्टर दॅट सी CHICKEN, chicken. This is a chicken. इट लिव्स ऑन अ फार्म, तो फार्म मध्ये राहते, चिकन राहतो. इट लेज एग्ज, ती काय करते, एग्ज काय करते, कोंबडी. ती एग्ज लेज म्हणजे एग, अंडी घालते. ओके, इट इज व्हाईट म्हटलं तरी चालते, ते पांढऱ्या कलरचं आहे. इट इज व्हाईट, ते पांढऱ्या कलरचं आहे म्हटलं तरी चालेल. दिस इज अ चिकन, ही कोंबडी आहे. इट लिव्स ऑन अ फार्म, ते कशा शेतामध्ये राहतं. इट लिव्स अँड एग्ज, ते काय करतं, अंडी घालतं. नेक्स्ट पेज रेडी टू लर्न. आता हे नेक्स्ट पेज आहे ते आपल्याला कशासाठी आहे, लर्न साठी तयार आहे. दिस इज द अबाउट द टायगर. TIGER, टायगर. आता टायगर म्हटल्यानंतर आपल्याला कसं होतं बघा. हिअर इज द, इट्स कलर इज येलो अँड ब्लॅक शेड. ओके, येलो अँड इन इट्स बॉडी इट इज ब्लॅक शेड. ब्लॅक शेड मीन्स व्हॉट, इज बॉडी इज, सी दिस इज अ टायगर. हा टायगर आहे. इट इज अ वाईल्ड ॲनिमल, तो काय आहे, वाईल्ड ॲनिमल आहे. इट हॅज ऑसम स्ट्रिप्स, स्ट्रिप्स आहेत बघा. मगाशी मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की इट हॅज ऑसम स्ट्रिप्स, म्हणजे ह्याच्यावर ज्या स्ट्रिप्स आहेत ब्लॅक कलरच्या, ते इट हॅज ऑसम स्ट्रिप्स. नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये यू हॅव टू लर्न दी स्पेलिंग टायगर. TIGER, इट्स फॉर फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड. हा, टायगर. ॲनिमल, ANIMAL, ॲनिमल आहे. त्याच्यानंतर काय आहे, म्हणजे स्ट्रिप्स आहेत. ऑसम म्हणजे अतिशय चांगले, ज्याचं आपण कुठलंही वर्णन करू शकत नाही असं ऑसम स्ट्रिप्स आहेत. आफ्टर दॅट काऊ. ओके,
दिस इज अ काऊ. ही काय आहे? गाय आहे. सी इट लिव्स ऑन अ फार्म. ती शेतात राहते. इट गिव्स मिल्क. ती आपल्याला काय देते? मिल्क देते. आता काऊचं स्पेलिंग बऱ्याच मुलांना आपल्याला येतं. COW काऊ. दिस इज अ काऊ म्हणजे ही काऊ आहे. इट लिव्स इन फार्म. ती शेतात राहते. अँड इट गिव्स मिल्क. ती दूध देते. ओके. नाव इट्स इन ब्लॅक अँड व्हाईट कलर असं म्हटलं तरी चालेल. इट्स इन ब्लॅक अँड व्हाईट कलर. ओके. इन हर नेक देअर आर स्मॉल बेल. इन हर नेक देअर आर स्मॉल बेल. And next, what we have to tell about this cow? We have to tell about this cow. The cow is the pet animal. Cow is a pet animal. ही pet animal आहे असं सुद्धा आपण सांगू शकतो. Okay. Next, see. Here is the crocodile. Okay. The crocodile, where crocodile live? The crocodile live in a water. Okay, it is danger. So now I am telling about the crocodile. See first spelling CROCODILE. 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 Crocodiles means what? मगर. Crocodile म्हणजे काय? मगर. Okay. So it is danger. This is a crocodile. But so, all statements or lines are started. This is the tiger. This is a crow. इथं सुद्धा तसंच झालेलं आहे बघा. This is a bird. This is a cat. This is a chicken. तशा प्रकारे इथं सुद्धा आणि सेकंड सेंटेन्स ऑल्सो इट लिव्स ऑन फार्म. इट लिव्स इट्स अ वाईल्ड अॅनिमल किंवा इट्स लिव्ड इन जंगल म्हटलं तरी चालेल. टायगरला इट्स लिव्ह इन अ जंगल. सी क्रोकोडाईल. CROCODILE. क्रोकोडाईल मीन्स मगर. It lives in the water. Crocodile, where crocodile live? It live in the water. It's very dangerous. It's a very dangerous. Crocodile is the very dangerous to all. So students, here see where crocodile lives. It lives in a water. It is danger. So some questions I will ask you. Now I will ask you some questions about the crocodile. Okay. Look at the picture and tell the name. Look at the picture and tell the name. Then you have to tell the name of the picture is crocodile. The picture is the crocodile, the water animal. Water animal and it live in the water. It live in the water. It's live in the water. How is he? He is danger animal. It's a very danger animal. Okay, next. Goat. Oh, so nice. This picture, goat. GOAT. Goat means शेळी. आपल्याला शिकवलं ना. This is a goat. It lives on a farm. It likes to eat grass. It likes to eat grass. It is in white color. Okay, असं सुद्धा आपण सांगू शकतो की ही गोट आहे. It lives on a farm. ती शेतामध्ये काय करते? राहते. इट लाईक्स टू इट ग्रास. त्याला काय आवडतं? गवत खायला फार आवडतं. गोट बघितले ना सगळ्यांनी. त्याच्याबद्दल काय तीन ओळी माहिती आपल्याला इथं बघायची आहे. नाउ यू हॅव टू राईट. इफ यू हॅव pencil and notebook, you have to write this line. This is a goat. It is for only first and second standard. This is the small essay. In yesterday's lecture, I will tell you about the 10 or 15 lines essay मी तुम्हाला सांगितलं होतं. Again, I will tell you. अजून सुद्धा थोडा मोठा essay मी तुम्हाला दाखवणार आहे myselfचा. First, you are learn this one. Okay. This is a goat. It lives on a farm. It likes to eat grass. Hippopotamus. The short is hippo. This is a hippo. It's gray color. It is in gray color. हिप्पोचा कलर कोणता असतो? ग्रे असतो.
इट्स अ बिग एनिमल. हा कुठला एनिमल आहे? इट्स अ बिग एनिमल. And next, it's a big animal. Then next, then which animal is here? This is a horse. Okay, students, this is a horse. It has four legs. See, one, two, three, four. It has four legs. It can run fast. It can रन फास्ट. हा हॉर्स आहे आणि त्याला चार पाय असतात आणि इट कॅन रन फास्ट. ओके, आता याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? ही इज इन ब्राऊन कलर. ही इज इन ब्राऊन कलर. ह्याच्यामध्ये हे ऍड करू शकतो. हा, वी आर रायडिंग. इट इज युजफुल फॉर रायडिंग. रायडिंग म्हणजे काय? आम्ही ह्याला घोडेस्वारला सुद्धा याचा उपयोग होतो. ओके स्टुडंट्स, फर्स्ट अगेन goat, hippo and horse. So students, you have to learn the spelling. G-O-A-T, goat. This is a goat live on a farm. On म्हणजे वर, पण इथं काय? लिव्स म्हणजे काय? राहणे. ओके, लिव्स मीन्स राहणे. फार्म म्हणजे शेती. हा काय करतो? इट्स लिव्ह ऑन अ फार्म. तो आता फार्म शेतामध्ये राहतो असं दिलेलं आहे. इट्स लाईक टू ईट ग्रास. लाईक मीन्स आवडणे. इट मीन्स खाणे आणि GRASS ग्रास. सो स्टुडंट्स, व्हॉट इज युअर फेवरेट डिश? तुम्ही सुद्धा सांगू शकता की आय लाईक टू ईट डॅश डॅश. म्हणजे विच इज युअर फेवरेट डिश. देन नेक्स्ट, हिपो. HIPPO, हिपो. दिस इज अ हिपो. इट्स ग्रे. इट इट्स अ बिग एनिमल. इट्स अ बिग. तो खूप मोठा प्राणी असतो. हिपो हा खूप मोठा प्राणी असतो. बिग असतो. लाईक अ एलिफंट. लाईक अन एलिफंट. ओके, this is a big animal. See, he is very so big. But hippo's ears are so small. म्हणू शकतो हिपोज इयर्स आर स्मॉल. त्याचे अगदी छोटे. ही इज बिग एनिमल बट हिज इयर्स आर स्मॉल. हॉर्स, HORSE, हॉर्स. हॉर्स मीन्स काय? घोडा. ही विच इज कलर? ब्राऊन कलर. हा ब्राऊन कलर मध्ये आहे बघा. ओके, दिस इज अ हॉर्स. ओके, दिस इज अ हॉर्स. इट हॅज फोर लेग्स. इट हॅज टेल ऑल्सो. सी, इट इज व्हेरी नाईस टेल. ओके, इट हॅज नाईस टेल म्हणू शकतो. इट कॅन रन फास्ट. इट कॅन रन फास्ट. इट युजफुल फॉर रायडिंग. हे शब्द सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे शब्द सुद्धा तुम्ही काय करू शकता? याच्यामध्ये वापरू शकता. आता नेक्स्ट, क्रोकोडाईल आपल्या मगाशी झालेला आहे. इट इज व्हेरी डेंजरस. डॉग. सो सिंपल. DOG, डॉग. डॉग मीन्स यू नो दॅट. डॉग मीन्स कुत्रा. दिस इज अ डॉग. इट हॅज फोर लेग्स. इट लाइक्स टू रन. त्याला पळायला आवडतं. ओके स्टुडंट्स, नाउ व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू दॅट here only three lines are, I give only three lines, but you have to add more lines here. Okay, what you have, what additional lines I will tell you that this is the pet animal. This is a dog. It's a pet animal. It is brown and white color. He likes to eat milk and he is take care of our house. तो आपल्या घराची काळजी सुद्धा घेतो. Means extra lines you can add. Okay, here only given three lines. Okay. This is a dog. It has four legs. It's like to run. त्याला सुद्धा पळायला आवडते. The dog says bow bow. Dog कसं म्हणतो? bow. एक्स्ट्रा लाईन नाव कसं सांगू शकतो बघा. इट हॅज शॉर्ट टेल. त्याला एक छोटी शेपूट असते. इट्स कलर ब्राऊन अँड व्हाईट. त्याचं व्हाईट, ब्राऊन किंवा ब्लॅक सुद्धा कलर मध्ये असतात. नेक्स्ट, ही लाइक्स टू इट मिल्क. ही लाइक्स टू इट, आता मिल्क सुद्धा, दूध, कुत्री सुद्धा दूध पितात किंवा इतर चपाती खातात. इट्स लाईक टू इट रोटी असं सुद्धा म्हणू शकतो. हिज साऊंड इज भाऊ भाऊ. इज साऊंड इज भाऊ. इट लाइक्स टू रन. त्याला पळायला आवडतं. नेक्स्ट, डक. DUCK, डक मीन्स बदक. Okay, here only two lines, extra lines I will tell you. Okay, this is a duck. इट लिव्स इन अ वॉटर. आता इथं फार्म दिलेला आहे पण आपण वॉटर घेऊया. दिस इज अ डक. इट लिव्स इन अ वॉटर. He means he walk also in a water and duck
से डक साऊंड क्वॅक क्वॅक. डक साऊंड क्वॅक क्वॅक अशा प्रकारे सुद्धा आपण म्हणू शकतो. द डक सेज क्वॅक क्वॅक. दिस पोएम इज फॉर अवर केजीज. केजीस मध्ये केजी मध्ये आपल्याला काय झालेली असते, पोएम झालेली आहे. डक सेज क्वॅक क्वॅक. ओके, द साऊंड इज क्वॅक क्वॅक. द डक इज इन व्हाईट कलर, ग्रे कलर. डक व्हाईट कलर मध्ये असतात, ग्रे कलर मध्ये सुद्धा असतात. ओके, डक लुक्स व्हेरी ब्युटिफुल. और फिदर्स इज म्हणजे बदकांची फिदर्स पंखे इज सो सॉफ्ट. डक्स फिदर्स इज सो सॉफ्ट म्हणजे खूप मऊ असतात ती, अगदी अलगत आपण घेऊ शकतो अशा प्रकारे ती असतात. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये नाव आय विल टेल यू अबाउट द क्रोकोडाईल. क्रोकोडाईलचं स्पेलिंग पाठ करताना कसं करायचं, CROCODILE. क्रोकोडाईल CROCODILE. क्रोकोडाईल मीन्स मगर. डेंजरस, इट्स व्हेरी डेंजरस म्हटलेलं आहे बघा. डेंजर म्हणजे भीतीदायक. DANGEROUS. देन यू हॅव टू पार्ट 2 टाइम्स. याच्यामध्ये काय करा, दोन दोन ह्याचे पाठ करा. DANG डेंज, रस RDANGE डेंज, ROUS डेंजरस. डेंजरस म्हणजे हा खतराचा आहे, भीतीदायक म्हणजे अगदी ह्याच्यापासून आपल्याला बचाव करायला लागतो असं डेंजर भीतीदायक प्राणी आहे हा आपल्यासाठी. ओके, दिस क्रोकोडाईल अँड डेंजरस, दिस स्पेलिंग यू हॅव टू लर्न. ओके, नाउ डक, यू नो दॅट द डक स्वेज क्वॅक क्वॅक, QUACK क्वॅक. दिस इज द साऊंड ऑफ द डक. ओके, नेक्स्ट. Oh, your favorite animal now come here, elephant. This is an elephant. See, this it's a large animal. हा मोठा प्राणी असतो, big animal. It has long trunk. त्याला long trunk सुद्धा असते. So, extra line you have to write here. Extra which line you have to write? The elephant color is gray. Elephantचा कलर कोणता आहे? ग्रेट आहे. And one more thing that it has short tail. The animal this an elephant is big in shape, but he has short tail. He has short tail, but his ears is very big. His ears is very big. त्याचे कान खूप मोठे असतात. And her eyes and his eyes and its tail is so small. Okay, okay. So extra line. Now I tell you, this is an elephant. It's a large animal. It has long trunk. Okay, and it is in brown color, and it has short tail and small eyes. It has two teeth, long two teeth. You're not given teeth, but it has long two teeth. Giraffe. 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 सारखं सारखं मी म्हटल्यामुळं कसं होतं तुमच्या लक्षात येतो. GIRAFFE. जिराफ. दिस इज अ जिराफ. इट हॅज लॉंग नेक. त्याला लांब मान आहे. इट इट लाईक्स टू इट लिव्स. त्याला काय आवडतं, पानं खायला खूप आवडतं. Giraffe. And it is in yellow color, but there are brown dot in the giraffe body. जिराफच्या बॉडीवर काय असते, ब्राऊन कलरचे डॉट असतात बघा. ओके, इट लाइक्स टू ईट लिव्स. इट इज अ व्हेज एनिमल. इट्स लाईक टू ईट लिव्स. त्याला लिव्स खायला आवडते. इट हॅज लॉंग नेक. इट इज ऑल्सो वाइल्ड एनिमल. Okay, now frog. FROG, frog. This is a frog. See, it's a green. It's like to hop. त्याला जंप करायला आवडतं. And it has two eyes, two big eyes. See, it has two eyes. It has It has two eyes. Okay. Frog means काय, बेडूक. This is a frog. It's a green. It like to hop. त्याला जंप करायला सुद्धा आवडतं. नेक्स्ट बघा, शीप. शीप आहे याच्यामध्ये. दिस इज अ शीप.
it lives on a farm. It gives us wool. From wool what we are making? From wool we are making cloth. Okay. आता जितके होईल तेवढे वे so many essays in short 3 lines essays I will give you. You have to extra lines in that. But here see, it gives us wool. ते आपल्याला लोकर देते. And it is looking so beautiful. हे पण छान दिसतं बघा. It has 4 legs. It has small 2 eyes. असं म्हणू शकतो. Snake. SNAK is snake. Snake means काय? साप. This is a snake. So much type of snake, that is cobra, snake. आता याच्यामध्ये साप, कोबरा सुद्धा असतो. It is so danger. It lives in a jungle. तो जंगलामध्ये राहतो. It has no legs but long tail and it is dangerous for us. Snake is dangerous for us. It has no legs. त्याला पाय नसतात but it is dangerous for us. This is spider. It lives in also house. स्पायडर बघितलाय ना, आपल्या घरामध्ये असतो. कोष्टी घर करून राहतो. ओके. दिस इज अ स्पायडर. दिस इज अ स्पायडर. इट हॅज 8 legs. हाऊ मेनी eggs? We have to count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Okay, it has 4 legs. It like to eat flies. छोटे छोटे किडे असतात की नाही, ते त्यांना काय आवडतात? खायला आवडतात. ओके. स्पायडर. स्पायडर म्हणजे कोण? कोष्टी. SPIDER. ओके. हिअर स्नेक, शीप अँड स्पायडरचं आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचे जे शॉर्ट एसेज आहेत ते सगळे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढू शकता. ओके. आणि ते लिहून काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं? ते लर्न सुद्धा करायचं. आणि एक्स्ट्रा लाईन यू हॅव टू ऍड. तुम्हाला एक्स्ट्रा लाईन सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? ऍड करू शकता. ओके. आता हे तुम्हाला समजलं का? आता मी पण इथं नाव आय विल स्टॉप हिअर. ओके. अगेन आय विल टीच यू कम फ्रॉम न्यू चॅप्टर. आता मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. लवकरच आपण इथं भेटूया. थँक्यू सो मच.